सांगली जिल्ह्यातील एक भयंकर घटना समोर आली आहे. चोरी केल्याच्या संशयातून एका बापाने आपल्या 2 मुलींवर अमानुष कृत्य केले. या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटना आटपाडी तालुक्याच्या बनपुरी येथील आहे. आरोपी बापाचे नाव दादू यमगर आहे. स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि सध्या तपास सुरू आहे. घटनेच्या तपासात समोर आले की यमगर यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनी दोन्ही मुलींच्या चोरीच्या संदर्भात संशय व्यक्त केला. या संशयामुळे संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या 10 आणि 13 वर्षांच्या मुलींना घरात रात्रभर खुंटीवर उलटे टांगून ठेवले. या अमानुष कृत्यामुळे तडफडून सारिका यमगर या मुलीचा मृत्यू झाला. तिची लहान बहीण अनुजा गंभीर जखमी झाली असून तिला आटपाडी येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांकडे तक्रारीच्या स्वरूपात नसली तरी स्थानिक पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू असल्याचे सांगितले. ही घटना आटपाडी तालुक्यातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरली आहे आणि संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केली असून आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. सामाजिकदृष्ट्या या घटनेने मोठा संदेश दिला आहे की संशय किंवा अफवा कधीच अमानुष कृत्यास कारण होऊ नयेत. पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यातील ही घटना स्थानिक समाजामध्ये गंभीर चर्चेचा विषय ठरली आहे. आटपाडी पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून आरोपीच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे. तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.